प्रियदासजी महाराज, मी पूजनीय बाबांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. वंदे महापुरुष ते चरणारविंदम. ज्यांच्या मुखारविंदातून आपण रामकथा श्रवण करीत आहात असे स्वामी श्री भक्तिप्रियदासजी महाराज महाराजांची चरणी विनम्र भावे अभिवादन. आपण सगळीच मंडळी सर्वांची चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. फार मोठा आज भाग्याचा दिवस आहे. आज भगवान प्रभू रामचंद्रांचा विवाह सोहळा सीता स्वयंवर ठिकाणी संपन्न झाले. रामकथा ही जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय त्याने ज्ञानेश्वरी वाचावी, वैराग्य प्राप्त करून घ्यायचंय त्याने गाथ्याचं चिंतन करावं, अंतःकरणातली भक्ती वृद्धिंगत व्हावीशी वाटत असेल तर एकनाथी भागवताची पारायण, जीवन जगत असताना कसं जगावं हे जाणून घ्यायचं असेल तर गीता वाचावी, जगणं संपलं की कसं मरावं हे जाणून घ्यायचं असेल तर श्रीमद भागवत वाचावं, शुद्ध राजकारण करण्याची इच्छा असेल तर महाभारताचं चिंतन करावं, स्वतःच्या जीवनाचं वाटोळं करून घ्यायचं असेल तर दुर्योधनाचं चरित्र अभ्यासावं, आणि जीवनात कोणी कोणाशी कसं वागावं हे जाणून घ्यायचं असेल तर त्याने रामकथा श्रवण करावी. असा प्रश्न नाही की ज्याचं उत्तर रामकथेमध्ये नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रामकथेत आहे. आईने मुलाशी कसं वागावं रामायण शिकवतं, मुलाने वडिलांशी कसं वागावं रामायण शिकवतं, भावाने भावाशी कसं वागावं रामायण शिकवतं, पतीने पत्नीशी कसं वागावं रामायण शिकवतं, सासूनं सुनेशी कसं वागावं रामायण शिकवतं, मित्राने मित्राशी कसं वागावं रामायण शिकवतं, राजाने प्रजेशी कसं वागावं रामायण शिकवतं. अजून सांगतो, एखाद्याचं घर कसं फोडावं हे सुद्धा रामायण शिकवतं. उद्या मंथरा मावशी शिकवेल ते आता पूजनीय महाराज सांगतीलच. मंथरा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रामकथेत आहे आणि ती रामकथा आपण या ठिकाणी श्रवण करीत आहात. फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि पूजनीय महाराजांच्या पवित्र सन्निधीमध्ये आपण ती रामकथा श्रवण करत आहे. तसं म्हणतात, गृहे जप समन्वित्यात गोष्ठेम शतगुणम भवेत नद्यायाम शतसहस्रंतु अनंतम शिवसन्निधौ. जर आपण घरात बसून साधना केली तर जेवढी साधना केली तेवढंच पुण्य प्राप्त होतं. गाईच्या गोठ्यात बसून साधना केली तर 100 पटीने त्याचं पुण्य मिळतं. नदीच्या पाण्यात उभं राहून साधना केली तर 1,00,000 पटी अधिक पुण्य मिळतं. आणि भगवत भक्तांच्या सानिध्यात आपण जर सत्कर्म केलं तर ते अनंत पटीने पुण्य मिळतं. आपण पूजनीय महाराजांच्या सानिध्यात कथा श्रवण करीत आहोत. खरंच आपल्या भाग्याला पारावर नाहीये. मी पुन्हा पुन्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. पूजनीय महाराजांसमोर मला बोलण्याची संधी कार्यकर्त्यांनी दिली, त्याबद्दल मी पुन्हा पुन्हा सर्वांचे आभार मानून माझ्या वाणीला विराम देतो. शुभम भवतु कल्याणम. जय स्वामीनारायण. खूप खूप धन्यवाद पूज्य महाराजजी. आणि एक विशेष आनंदाची बाबत म्हणजे आज हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती भरत महाराज कीर्तनकार त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यासाठी वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या संपूर्ण स्वामीनारायण संप्रदायावरच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. मी त्यांना विनंती करतो गुरुजवळ येतील आणि सुंदर मोत्यांचा हार ते स्वीकार करतील. नारायण यांच्या चरणी प्रार्थना, तुमच्या जीवनामध्ये भगवान उत्तरोत्तर प्रगती करत राहो, तुमच्या जीवनामध्ये यश कीर्ती वाढत राहो, भगवान तुम्हाला उद्दंड आयुष्य प्रदान करो. खूप खूप धन्यवाद. आता सभेमधून